धन्य मी मानिना पुढे संचित 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 तुझे नामे राहिरी संचित तुझे नामे राहिरी संचित तुझे नामे धन्य झालो पायासी संते धन्य झालो आता याची संत हराई धन्य झालो आता याची संत
राहिलेचे प्रीत राहिलेचे प्रीत राहिलेचे प्रीत तुझे नामे राम
मानिना पुरे संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संध्या नाही, न पडिया बाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडिया बाही काळा हाती. तुका म्हणे पोट झाले चिन धाये, तुका म्हणे पोट झाले चिन धाये. खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडिया बाही काळा हाती. चरणसरोजं सान्द्रणाम्बुदाभं जगन्हितपानि मण्डलं मण्डलानां. तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवरहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करो निवृत्त्युदारा सुपादेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. धन्य मी मानिना पुरे संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडिया बाही काळा हाती. प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या संत महात्म्याच्या आणि जमलेल्या भगवद्रूप असणाऱ्या सन्मुख श्रोते सज्जनाच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरू जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण किंबहुना वैराग्याचे मूर्तिमंत असे असणारे पुतळे तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा हरीच्या दासाच्या जीवनामध्ये साध्य जरी त्या साधकाच्या जीवनामध्ये हस्तगत झालं तरी त्या साधकाला साधनाची गरज कशी राहते. अर्थात ज्ञान जरी जीवनामध्ये प्राप्त झालं तरी हरिभक्ताला नामाची जरुरी कशी भासते याचा थोडक्यामध्ये विचार करणारा सांगणारा ज्ञानोत्तर भक्तिपर प्रकरणातील असा हा तुकोबरायचा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांडाने असणारा भगवान परमात्मा त्या भगवंतासमोर या अभंगातून एक प्रकारचा संवाद करतात आणि संवाद करत असताना तुकोबारा म्हणतात, देवा माझं संचित मी धन्य मानणार आहे. कशावरून तर ज्या अर्थी माझं प्रेम तुझ्या नामाच्या ठिकाणी राहिले देवा त्या अर्थी माझं संचित मी धन्य का मानू नये.
तुकोबरा म्हणतात भगवंता, नामावर प्रेम राहिल्यामुळे संचित तर धन्य आहेच, याच्यामध्ये नवल नाही, पण खरं सांगू मीही धन्य झालो याचा संशय राहिला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, आता कसल्याही प्रकारे माझ्या जीवनामध्ये मला काळाची भीती राहिली. तुकोबरा म्हणतात भगवंता, हे 4 कारण घडण्याचं मूळ कारण काय घडलं सांगू तुला. पहिलं कारण, माझं तुझ्या नामावर प्रेम टिकून राहिलं. दुसरं कारण, मी धन्य झालो. तिसरं कारण, मला काळाची भीती जीवनामध्ये राहिली नाही. आणि चौथं अति महत्त्वाचं कारण, माझं तुझ्या नामावर प्रेम टिकून राहिलं. देवा, हे 4 कारण घडण्याचं मूळ कारण असं घडलं, माझं पूर्वपुण्य फळाला आलं. पूर्वपुण्याने मला योग्य असणाऱ्या सत्पुरुषाची संगती जीवनात लाभली गेली आणि त्यांच्या संगतीमुळे मला त्यांच्या पंगतीचाही लाभ मिळाला. आणि जेव्हा साधूच्या पंगतीमध्ये मी अखंड ब्रह्मरसाचं सेवन केलं, कधीमध्ये नाही, सर्व काळ, रात्रंदिवस. पण मला सांगता देवा, खरं सांगू, साधूच्या पंगतीमध्ये मी ब्रह्मरसाचं सेवन सर्व काळ जरी केलं असलं तरी माझी तृप्ती झाली नाही. मला पुन्हा पुन्हा तो ब्रह्मरस सेवन करा असं वाटतं. मग कल्पना करा, ज्या अर्थी तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मरसाबद्दल तीव्र अर्थात आहे आणि भगवत नामाबद्दल ज्या अर्थी प्रीती आहे, त्या अर्थी तुकोबाराचं संचित धन्य का होऊ नये, असा या संपूर्ण अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ आहे. या ठिकाणी जो भगवान परमात्म्याच्या कृपेने, संत महात्म्याच्या आशीर्वादाने गावातील सर्व लहान थोर मंडळीच्या सहकार्याने, पंचक्रोशीतील गायक, वादक, श्रोते मंडळी, टाळकरी, वारकरी, माळकरी, गावकरी त्यांच्या सहकार्याने हरिभक्तपरायण आमचे परमार्थ श्री ज्येष्ठ गुरुबंधू उद्धव महाराज सगळेच यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य सर्वांचं श्रद्धास्थान असणारे, ज्याने आपलं संपूर्ण जीवन वारकरी म्हणून घातलं. वारकरी संप्रदायामध्ये आचार्य म्हणायला अर्थ नाही. आमच्या वारकऱ्यामध्ये आमचे भाऊ हे भीष्माचार्य आहेत बरं का. त्यांच्याही मार्गदर्शनाखाली, त्यांच्याही उपस्थितीमध्ये हरिभक्तपरायण शिवाजी महाराज काळे, हरिभक्तपरायण महादेव महाराज, हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे विठ्ठल आबा गव्हाणे, हरिभक्तपरायण देवकर महाराज, तसेच हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गदेवाडीकर, पंशी महाराज, रामकिशन महाराज, पंढरीनाथ महाराज आणि उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक. अजून एक राहिले बरं का, दिनकर महाराज राहिले, दिनकर महाराज. हां, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा नाम यज्ञ नाम सप्ताह आणि समस्त गावकरी भजनी मंडळी यांना साथ संगत, घोटणकर भजनी मंडळी, अंतरवालीकर भजनी मंडळी, रावताळीकर भजनी मंडळी, कोरगावकर, राक्षीकर, लिमगावकर भजनी मंडळी, या परिसरातून आलेली जी सर्व गुणीजन मंडळी आहे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अर्थात गावकरी, टाळकरी, माळकरी, वारकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, विश्वविख्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि रामकथेचं आयोजन. आमचे रामकथा वाचक असणारे आमचे परमार्थ हरिभक्तपरायण रामराव महाराज, तसेच व्यासपीठ चालक कुलट महाराज, गावकरी घनवट महाराज, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चाललेला असलेला हा नाम यज्ञ आहे. वर्ष 46 वर्ष आहे आणि या 46 वर्षामध्ये ही सर्वांच्या आज्ञेनुसार माझ्याकडे आलेली सेवा आहे. त्या सेवेकरता जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाद्वारे अखिल कोट ब्रह्मांडात असणारा भगवान परमात्मा त्या भगवंताकडे या अभंगातून एक प्रकारचा संवाद साधतात. कारण संतांचा अधिकार पाना जर पाहिला तर महात्मा कधी कधी प्रत्यक्ष देवाबरोबर बोलू शकतो. देवा ऐके हे विनंती, मदन कोरे हे मुक्ती,
किंवा मोक्ष तुमचा दिवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, किंवा नरगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. हा भगवान परमात्म्या बरोबर केलेला साधूचा संवाद आहे. काही वेळेला संत सामान्य जगाबरोबरही बोलत असतात. ऐके रे जना तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हा सामान्य जगाबरोबर केलेला साधूचा संवाद आहे. तर काही प्रसंगी संत स्वतःच्या मनालाही बोलतात. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, हरीशी करुणा येईल तुझे, हरीशी करुणा येईल तुझे, हरीशी करुणा येईल तुझे, हरीशी करुणा येईल तुझे. आपल्या मनाबरोबर बोलत असताना म्हणतात, हे बाबा हे मना, जर भगवंताने तुझ्यावर कृपा करावी असं जर वाटत असेल तर एवढ्या करता भगवंताचं जे नामरूपी तत्व आहे ते तत्व तू मनामध्ये दृढ अशा प्रकारचं धारण कर. कुणाला सांगतात एकतत्व नाम दृढ धरी मना. परिणाम सांगितला, हरीशे करुणा येईल तुझी. सांगण्याचा अर्थ असा आहे, कधी कधी संत देवाबरोबर बोलतात, कधी सामान्य जगाबरोबर, तर काही प्रसंगी प्रत्यक्ष मनाबरोबर संवाद करतात. त्याप्रमाणे या अभंगामध्ये तुकोबारा मनाबरोबर किंवा सामान्य जनाबरोबर संवाद न करता प्रत्यक्ष अखिल कोट ब्रह्मनायक भगवान परमात्मा त्या भगवंतासमोर एक प्रकारचा संवाद करतात. आणि संवाद करत असताना तुकोबारा भगवंताला म्हणतात, देवा माझं संचित मी धन्य मानणार आहे. धन्य हा शब्द शास्त्रकाराने पुण्यवाचक असा आणि वर्णन केलेलं आहे. श्रुती जर पाहिली तर श्रुतीशास्त्रकार सांगतात, सुकृती पुण्यवान धन्य. हा धन्य शब्द हा पुण्यवाचक आहे. ज्या ज्या ठिकाणी धन्यतेचे उद्गार आलेले आहेत त्या त्या ठिकाणचा अर्थ जर पाहिला तर पुण्यवाचक पुण्यकारक ठरला जातो. म्हणून संत वाङ्मयामध्ये आपल्याला अनेक अभंगामध्ये अनेक ठिकाणी धन्यतेचे उद्गार आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित अर्थामध्ये भिन्नता असेल नाही असं नाही, पण धन्य शब्दाचा वापर संत वाङ्मयामध्ये अनेक अभंगात आलेला आहे. काही अभंगामध्ये ज्या दिवशी साधूचं दर्शन घडलं जीवनात तो दिवस संताने धन्य मानलेला आहे. धन्य झाले संताचे दर्शन, अनंत जन्मीचा महाराज जगद्गुरु तुकोबारा आहे. ज्या दिवशी संतांचं दर्शन जीवनामध्ये घडलंय तो दिवस संतांनी धन्य मानलेला आहे. तुकोबारा आणखी एका अभंगामध्ये दिवसच धन्य मानतात पण अर्थ वेगळा करतात. ज्या दिवशी वाणीला राम नामाचं पीक आलं तुकोबारा त्या दिवसाला धन्यता देतात. पीक देही वाचा राम नामे, पीक आलं तो दिवस तुकोबाराने धन्य मानला. धन्य दिवस आधी झाला पुण्याचा
कोणता दिवस धन्य आहे? पिकली हे वाचा राम नामे, म्हणजे अर्थ वेगवेगळा आहे, पण दिवसाला धन्यता अनेक अभंगामध्ये दिलेली आहे. काही अभंगामध्ये असं म्हणतात, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तू, ज्या काळाला साधूची भेट झाली तुकोबरा तो काळ धन्य म्हणतात. निळबरा एका गवळणीमध्ये वेळेला धन्यता देतात. धन्य ही आनंदाची सापड देतात. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. कोणती वेळ धन्य मानतात? तेने संत सज्जन भेटले कृपाळ. ज्या वेळेला कृपाळ असणाऱ्या संत सज्जनाची भेट झाली आणि ज्यांच्या भेटीमध्ये तेने फेडेला बुद्धीचा गोमल. मल या शब्दाचा अर्थ अज्ञान नावाचा दोष संपवला आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा लाभ ज्यांच्या दर्शनामध्ये झाला असे संत ज्या वेळेला भेटले निळवराची वेळ धन्य म्हणतात. धन्य ही आनंदाची सापडली. म्हणजे काही अभंगामध्ये दिवस धन्य मानला, काही अभंगामध्ये काळ धन्य मानलाय, काही अभंगामध्ये वेळेला धन्यता आहे, काही अभंगामध्ये कुळाला धन्यता दिली बरं का. धन्य कुळ तयाचे किंवा धन्य जन्म तयाचे, धन्य माता पिता तयाची. या सर्व प्रमाणाचा अर्थ असा आहे, मी अगोदर सांगितलं. धन्यतेचे उद्गार अनेक अभंगामध्ये संतांनी गायलेले आहेत. फक्त कदाचित अर्थामध्ये भिन्नता असेल नाही असं नाही. काही अभंगामध्ये माता पित्याला धन्यता आहे, काही ठिकाणी जन्माला, काही ठिकाणी कुळाला, काही ठिकाणी वेळेला, काही ठिकाणी काळाला, तर काही अभंगामध्ये दिवसाला धन्यता आहे. परंतु या अभंगामध्ये मात्र जगद्गुरु तुकोबाराय दिवसाला, काळाला, वेळेला, जन्माला, कुळाला किंवा माता पित्याला धन्यता न देता प्रत्यक्ष स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. त्यावेळेला भगवंताने विचारला, सो पाहू तुकोबाराय, तुम्ही तुमच्या संचिताला धन्यता देता, ठीक आहे, पण कशावरून? तुम्ही तुमचं संचित हे डोळ्याने पाहिलं का? तुकोबाराय म्हणतात नाही. मग भगवान परमात्म्याने विचारलं, सांगा तुकोबाराय, तुमचं संचित जर तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलंच नसेल तर तुम्ही तुमच्या संचिताला धन्यता देता हे कशावरून? तुकोबाराय सांगता, देवा अनुमान प्रमाणावरून. वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाण मानलेले आहेत. प्रत्यक्ष शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. वेदांत शास्त्रकाराने या 6 प्रमाणाला मान्यता दिली आहे. आता या प्रमाणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर काही माणसं काही एक प्रमाण मानणारे आहेत, काही 4च प्रमाण मानतात. परंतु आमचे वेदांत शास्त्रकार अत्यंत चतुर असल्यामुळे त्यांनी शाही प्रमाणाला मान्यता दिली. कारण वेदांताचा नियम आहे, एका प्रमाणाने जर वस्तूची सिद्धी होत नसेल तर त्याला दुसऱ्या प्रमाणाची सहाय्यता घ्यावी लागते. हा वेदांताचा नियम आहे. परंतु हे नास्तिक माणसं इतर 5 प्रमाण मानत नाही, त्यांना एकच प्रमाण मान्य आहे, प्रत्यक्ष प्रमाण. चक्षुर्वय सत्यम. जी वस्तू डोळ्याला दिसते तेवढी खरी समजणं, हा 4वाक नास्तिक मतवादी वर्गाचा भरणा आहे. यांना इतर दुसरे 5 प्रमाण मान्य नाही. त्यांना तेवढंच प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण. जी वस्तू डोळ्याला दिसते ती खरी मानणं. आता वास्तविक पाहता या नास्तिकाच्या प्रश्नाचंच त्याचं उत्तर असतं बरं का. फक्त आपण जरा डोकं चालवलं पाहिजे, त्याला हात जोडून विचारलं पाहिजे, ठीक आहे तुझं म्हणणं आहे की जी वस्तू डोळ्याला दिसते ती जगात सत्य आहे, पण खरं सांग, जी वस्तू डोळ्याला दिसते ती जगात खरी आहे का? कारण तो देव मानत नाही ना. का मानत नाही? तो डोळ्याला दिसत नाही म्हणून. परंतु साधू संत म्हणतात, बाबा
जर परमात्मा डोळ्याला दिसला असताच तर तो नाशाला कारण ठरला असता. कारण वेदांताचं म्हणणं आहे, द्रष्टोत्पत्तीला आलेली वस्तू ही लयाला जात असते. जी वस्तू डोळ्याला दिसते ते नाशाला कारण ठरते. आणि परमात्मा जर डोळ्याला दिसला असता तर त्याचा अविनाश हे नाव बाद झाल्याशिवाय राहिलं नसतं. म्हणून त्याला हात जोडून विचारलं पाहिजे, सांग कशावरून देव नाही म्हणतो? तो म्हणतो असता तर दिसला नसता का? त्याच्या प्रश्नात उत्तर असते. त्याला हात जोडून म्हणलं पाहिजे, मग जी वस्तू डोळ्याला दिसते ती जगात खरी असते काही, आणि जी वस्तू डोळ्याला दिसत नाही ती जगात नाहीच का? उदाहरणार्थ कल्पना करा, वारा आहे. वारा आजपर्यंत कोणी पाहिला का डोळ्याने कसा येतो? बरं, वाऱ्याचा आकार सांगता येतो? वाऱ्याची लांबी, जाडी, रुंदी, वाऱ्याचा रंग कोणाला सांगता येईल का? कोणाला काही सांगता येणार नाही. पण वारा नाही म्हणण्याची सोय नाही. आणि जर एवढ्यावर एखादा कीर्तनात बसल्या बसल्या म्हणलाच हो मी सांगतो जगात वारा नाही, आपण अंदाज लावला पाहिजे कदाचित याच्यातला वारा गेलेला असावा. कारण जिवंत माणसं वारा नाही म्हणणारच नाही, कारण आपण जगतोच त्या वाऱ्याच्या जीवावर. तसं जिवंत माणसं जगामध्ये जीव नाही म्हणणार नाही. आणि जे बिचारे महाभाग म्हणत असतील ना, हे जवळजवळ जिवंत असून मेल्यात जमा म्हणायला हरकत नाही. कारण ते सरळ म्हणतात, जी वस्तू डोळ्याला दिसते ती आम्ही सत्य मानणार, आणि जी वस्तू डोळ्याला दिसत नाही ती जगात नाही. कल्पना करा, वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू डोळ्याला दिसतो बघ. एका श्रीमंताने 4-6 बगीचे, एकर बगीचा तयार केला. परदेशात नोकरी करता संधी मिळाली, गेला. नोकरीवर जात असताना 4-2 बनकर शिकताना खानदार ठेवले. दिवाळ सणाच्या निमित्ताने गावाकडे भेटी करता आला. बगीचा पाहण्याची इच्छा झाली. गाडीमध्ये बसला, बगीच्यामध्ये गेला. गेल्याबरोबर झाडाला एकही फळ नाही. फळ नका कनेक्शला, फुलाचाही पत्ता नाही. रागाने खोपडी फिरली. सांगितलं, बाबा तुम्हाला अन्न वस्त्रासहित तुम्हाला पगार पुरवावा लागतो, झाडाला एकही फळ नाही म्हणजे तुम्ही करता काय? झोपा काढता का? ते नसेल मालक, थोडी 4-2 महिने कळ काढा. एकदा चैत्र वैशाख महिना एकदा निघून गेला आणि वसंत ऋतू एकदा आला की तुम्हाला या झाडाला पानापेक्षा फुलं अधिक आलेली दिसतील. तो म्हणतो असं असतं का? वसंत ऋतूच्या नंतर फळं येतात का? गाडीमध्ये बसला, निघून गेला. पुन्हा 4-2 महिन्याने आला. लांबूनच पाहिलं तर माळ्याचा उद्योग चालू होता. काय? खालून झाडाला टेकण्याला होता. कारण एवढा काही फळाचा बहर आलेला होता की न जाणो त्या भाराने झाडाच्या फांद्या मोडल्या जातील, म्हणून खालून झाडाला टेकण्याला होता. जवळ आला, पाहिलं, खरोखर पानापेक्षा फुलं अधिक आहेत. समाधान वाटलं. त्या माळ्याला जवळ बोलवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. सांगितलं, बाळ मागच्या वेळेला तू सांगितलं होतंस वसंत ऋतू आल्याच्या नंतर झाडाला फळं येतील, सांग माळी दादा वसंत ऋतू आला का? काय उत्तर दिलं पाहिजे त्याने? आता माऊली म्हणतात, अरे विचारायची गरज नाहीच ना, अनुमान लावू ना. परी फळेशी तैच भेटी जय वसंत पावे. ज्यार्थी फळं आलेले आहेत त्यार्थी ज्ञानोबराय म्हणतात वसंत ऋतू आला, त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. पण यांना अनुमान प्रमाण मान्य नाही, त्यांना तेवढंच प्रमाण मान्य, प्रत्यक्ष प्रमाण. कारण बऱ्याच गोष्टी अनुमान प्रमाणाने सिद्ध होतात. भला मोठा चौकाचा वाडा आहे, 50-50 माणसं दरवाजामध्ये गुडघ्यात डोकं घालून खाली मान घालून बसलेले आहेत. आतून 50-50 स्त्रियाचा रडण्याचा आवाज दुकानावर येते. तिथं जाऊन चौकशी करायची गरज आहे, काय चाललंय तुमचं? अंदाज लावला पाहिजे. गेला असेल कोणीतरी एखाद्या बऱ्यापैकी. भगवान विठ्ठल पंढरीनाथ परमात्म्याच्या प्रांगणामध्ये भला मोठा मंडप आहे. 25-30 टाळकरी टाळ घेऊन रांगेला उभा आहे. 1000-500 माणसं शांत चित्ताने बसलेले आहेत. तिथं जाऊन चौकशी करायची गरज आहे का? काय चाललंय? अंदाज काढला पाहिजे. जरी आपण त्या भानगडीत नसलो पण चाललं असं नाही काहीतरी कथा कीर्तन. कारण बऱ्याच गोष्टी अनुमानप्रमाणाने सिद्ध होतात. तसं भगवान परमात्मा जरी प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नसेल परंतु अनुमानप्रमाणाने त्याला मानलं पाहिजे, जाणलं पाहिजे. विठ्ठल सांगतात वसंत ऋतूचा अनुमान प्रमाणाने सिद्ध होत असतो. या श्रीमंताचं समाधान झालं नाही. त्याने त्या माळ्याला हाताला झालं, विचारलं, मला खरं सांग वसंत ऋतू आला असं जर तुझं म्हणणं असेल तर असं कर, तो मला दाखव कुठे आहे. विचारला, या झाडाखाली आहे का, त्या झाडाखाली आहे का? बोटाने विचारायला सुरुवात केली. आता वसंत ऋतू बोटाने दाखवतील का? तसा जगामध्ये असणारा जगतकर्ता परमात्मा
डोळ्याने पाहण्याचा आणि बोटाने दाखवण्याचा विषय नाहीच. ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात, कैसे बोटाने दावरे तुला हे अनुभव गुरुच्या मुला. वसंत तो हा बोटाने दाखवण्याचा विषय नाही, तो डोळ्याने पाहण्याचा विषय नाही, तो अनुमान प्रमाणाचा विषय आहे. पण बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय जरी होत नसला तर अनुमान प्रमाणाने मानलं पाहिजे, जाणलं पाहिजे. तसं संचित म्हणा, प्रारब्ध म्हणा, हे जरी प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नसेल पण त्याला अनुमान प्रमाणाने मानलं पाहिजे. हे प्रारब्ध उत्तम, हे मध्यम, हे कनिष्ठ. कशावरून? तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या त्याच्या भोगावरून. भोगे कळवायचे मागे हे कनिष्ठ. कशावरून? ज्याच्या त्याच्या भोगावरून. भोगे कळू येते मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ. मानव देह प्राप्त झाल्यानंतर जर आपल्या वाटेला जर चांगले भोग येत असतील, माणसाने ठरवलं पाहिजे मागच्या जन्मात आपण चांगलं कर्म केलं आहे. मनुष्य देह मिळून जर आपल्या वाटेला मध्यम भोग आले असतील तर माणसाने अनुमान लावलं पाहिजे मागच्या जन्मामध्ये आपण मध्यम कर्म केलेलं आहे. आणि माणसाच्या जातीत जन्माला येऊन जर आपल्या वाटेला निकृष्ट दर्जाचे भोग येत असतील तर माणसाने ठरवलं पाहिजे मागच्या जन्मात आपण असाच दिवा लावला असावा. भोगे कळवायची मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते भोगावरून. पाठीमागच्या संचिताचा अनुमानाने आढावा काढता येतो. तुकोबाराय दृष्टांताने सांगतात, कुंभार आहे कुंभार. कुंभाराने अनेक गाडगे तयार केले आणि त्याचा एक आवाज लावला. तुकोबाराय म्हणतात, गाडगे जरी अनेक असतील पण त्याचा आवा मात्र एकच लावला जातो. कुंभा उघा एक आवा पाके एक एक गुट घडावा. तुकोबाराय म्हणतात आवा भाजून पूर्ण तयार झाला. कुंभाराने त्या आव्यातले गाडगे बाहेर काढले, बाजारामध्ये विक्री करता मानले. ज्या वेळेला त्या गाडग्याची विक्री सुरू झाली, काहीने त्या गाडग्याचा वापर लोणी ठेवण्याकरता केला, काहीने पाक निष्पत्ती करता केला. एका माऊलीने गाडगं घेतलं, दरवाजापर्यंत गेली, ठेच लागली, खाली हातातलं गाडगं खाली पडलं, खापरं झाले. पण व्हायला जाऊ दिलं नाही, दरवाजातच ठेवले. कशाकरता ठेवतात? सर्वांना माहिती आहे, लहान मुलाची विष्ठा भरण्याकरता. तुकोबाराय म्हणतात, एकाच आव्यामध्ये जन्माला आलेले हे दोन गाडगे आहेत, मग एकामध्ये लोणी का ठेवतात आणि एकाच विष्ठा का भरतात? हे जर उदाहरण काहीला कळालं पटलं नसलं, कारण बहुतेक गाठ छाटले ज्ञानेश्वरीची उदाहरणं कळत नाही, पटत नाही, आणि आम्हाला दुसरं सांगता येत नाही. हे जर कळालं पटलं नसलं तर तुकोबाराय दुसरे उदाहरण देतात. हिरे दगडे के खाणी कैसे विजातीला पाणी. तुकाराम महाराज सांगतात, एका खाणीमधून एक दगडाची खाण आहे. खाण खणत असताना त्या खाणीमध्ये हिऱ्याची खाण लागली. या मजुराला कधी हिऱ्याचं ज्ञानच नव्हतं. त्याला फक्त एक नक्की माहिती, असे चमकणारे दगड कधी कधी सराफ लोक घेतात आणि विकतात, एवढंच ज्ञान. म्हणून ते हिरे एका गमिल्यामध्ये भरले. पुन्हा खाणी लागला, त्याच्या खाली दुसरीच खाण लागली शिरगोळ्याची. तो म्हणतो ही दगड चमकतात. तेही एका गमिल्यामध्ये भरले आणि सुट्टी झाल्यानंतर 5:15च्या सुमाराला दोन्ही घमिले घेऊन सराफाच्या दुकानात गेला आणि सांगितलं, सराफ दादा, कधी कधी तुम्ही अशा चमकणाऱ्या गोट्या घेता विकताना, सांगा बरं या दोन्ही घमिल्याची मिळून काय किंमत होईल? सराफाने पाहिल्याबरोबर कळालं हा हिरा आहे आणि हे शिरगोळ्या आहेत रांगोळीच्या कामाचे. सराफ म्हणू लागला, बाबा मला दोन्ही घमिल्याची एकत्रित किंमत करता येणार नाही,
वेगवेगळी किंमत सांगतो, पण तू जरा सावध हो. नाही हिऱ्याला हात लावला आणि सांगितलं या एका एका गोटीची किंमत लाख लाख रुपये आहे आणि या संपूर्ण घमिल्याची किंमत 4 आणे. तुम्ही कधीपासून धंदा करतात? हिरे दगड एके खाणी, हिरे शिरवळ एका खाणी जन्माला आले, मग एकाची किंमत लाख रुपये आणि एकाची 4 आणे, तुला हा भेद कसावा? हेही जर उदाहरण काहीला डोळे जर वाटलंच तर तुकोबाराने आणखी एक तिसरं उदाहरण दिले. तुका म्हणे श्री एक एकाची पायरी. तुकाराम महाराज म्हणतात एका गावामध्ये मंदिराचं आणि बांधकाम सुरू झाले. ग्रामस्थाने एका खाणीमधून बरेचसे दगड आणले. त्या दगडाचा वापर मंदिराच्या भिंती उभारण्याकरता पायाभरणी करता केला. काही दगड शिल्लक राहिले, त्याच्या पायऱ्याही तयार करून घेतल्या. त्याच खाणीमधून लांब आकाराची एक शिळ आणली. कारागीरच्या हातून बजरंगबली हनुमंतरायाची मूर्त तयार करून घेतली. ब्राह्मण मंडळीला पाचारण केलं, त्यांच्याकडून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. लोक त्या मूर्तीला देव म्हणून पाया पडू लागले. तुकोबाराय म्हणतात पायरीचाही दगड त्याच खाणीतला आणि मूर्तीचा दगड आकाशातून आला असतो का? मूर्तीचाही दगड त्याच खाणीतला, पण एकाच खाणीमध्ये जन्माला आलेल्या 2 दगडामध्ये माणसं एवढा भेद करतात. एका दगडाच्या पायावर डोकं ठेवतात आणि एका दगडाच्या डोक्यावर पाय ठेवतात. पायरीवर पाय दिला जातो आणि भगवंताच्या चरणावर आपलं पवित्र मस्तक धारण केलं जाते. तुकोबाराय म्हणतात एकाच खाणीमध्ये जन्माला आलेले हे 2 दगड आहेत, मग एकाच्या पायावर डोकं आणि एकाच्या डोक्यावर पाय का ठेवावे? एकाच खाणीमध्ये जन्माला आलेले 2 दगड आहेत, एकाची किंमत लाख रुपये आणि एकाची 4 आणे किलो, हा भेद का असावा? एकाच आव्यामध्ये जन्माला आलेले 2 गाडगे आहेत, एकामध्ये लोणी का भरतात आणि एकामध्ये विष्ठा का भरतात? तुकोबाराने या तिन्ही दृष्टांताचं उत्तर एका ठिकाणी दिले. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. बाबा ज्याचं पूर्वजन्मीचं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धानुसार त्याच्या वाटेला तसे भोग येणारच. ज्याचा पूर्वजन्मीचा संचित चांगला आहे त्याचा वापर लोणी ठेवण्याकरता होतो. ज्याचा पूर्वजन्मीचं संचित निकृष्ट दर्जाचा आहे त्याचा उपयोग विष्ठा भरण्याकरता केला जातो. त्याचंही उत्तर हे केले प्रारब्धाने वाटे. ज्याचा पूर्वजन्मीचा संचित चांगला आहे, लोक मानो अथवा न मानो, तो लाख रुपये मोलापेक्षा अधिक किमतीचा वर्ग असतो समाजामध्ये. आणि ज्याचा पूर्वजन्मीचा संचित निकृष्ट दर्जाचा आहे त्याला समाजामध्ये कोणी 4 आणे किलोच्याही भावात विचारत नाही. त्याचंही उत्तर हे केले प्रारब्धाने वाटे. ज्याचा पूर्वजन्मीचा संचित चांगला आहे त्याच्या पायावर डोकं ठेवलं जातं, तर ज्याचा पूर्वजन्मीचा संचित निकृष्ट दर्जाचा आहे त्याला समाजामध्ये लाथानाही तुरवलं जातं. त्याचंही उत्तर हे केले प्रारब्धाने वाटे. भोगे कळवायचे मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा अरे जरी माझं संचित मी माझ्या डोळ्याने पाहिलं नसेल, परंतु मी अनुमानाने असं ठरवतो ज्या अर्थी माझं प्रेम तुझ्या नामाच्या ठिकाणी राहिलं देवा
त्यार्थी माझं संचित मी धन्य का मारू नये हे अभंगाच्या प्रथम चरणात धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन आपुले संगीत, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात स्वतःचे संचित धन्य का आहे त्याचं कारण सांगतात. राहिलीसे प्रीत तुझे नामी म्हणतात तेव्हा, अरे ज्यार्थी माझं प्रेम तुझ्या नामाच्या ठिकाणी राहिले त्यार्थी माझं संचित मी धन्य का मानू नये. आणि खरोखर नामावर प्रेम राहणं एवढं सोपं समजू नका. तसा जर विचार केला ना तर नामस्मरण मुखाला येणंच मुळात अवघड आहे. साधू संतांनी आपल्याला पाया पडून सांगितले की लागून या पाया विनवी तुकोबरा म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला करी डाळी बोला मुखीना, कर जोडणे विनवितो तुम्हारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना, दाने तुले ते द्या मदना, म्हणे तुया बंधू राम राम. तुकोबरायचे बंधू कानोबरा शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकोबरा अशा थोर संताने आपल्याला पाया पडून सांगावं एवढ्या पण लायकीचे आहेत. पण तरी संत पाया पडून सांगतात, बाबा तुमच्या पाया पडून सांगतो करे टाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगून पाहिलं, हात जोडून पाहिलं, विनंती करून पाहिलं, पण माणसं देवाचं नाव तोंडाला येऊ देणार. तुकोबरांनी प्रसंगी उसणार राग आणला आणि शिवाय देऊन कहना पण परमार्थ शिकवला की नाही. काही माय गेली होती भूतावाशी, हरे नाही मुखाशारी मुढा, विठोबाचे नाम नुचारी दे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. कबीर महाराज म्हणतात, ज्या मुख राम नाम नाही ओ मुख पाय खाना. तुकोबरा त्याच्या पुढे जाऊन सांगतात, सत्याच्या वेळी घडीला विचार, याच्याही पेक्षा एक वरचढ प्रमाण आहे होता. नाम नये ज्याचे वाचा तो लेख दो बापाचा. नाम बिन मुखा नाम बिन मुखा सर्पते
सांगू तरी नायकती भटकीचे पुढे सिंदळीचे रडती. या सर्व प्रमाणाचा अर्थ एक आहे. संत महात्म्याने समाजाला पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, पण समाज ऐकू शकला नाही. शेवटी उसळा राग आणून शिवाय नलकवाने पण परमार्थ शिकवला. तरी काही काही महाभागाच्या तोंडात देवाचं नावच येईना. तुकोबाराला शंका आली. यांना हात जोडून पाहिलं, पाया पडून पाहिलं, विनंती करून पाहिलं, प्रसंगी शिवाय देऊन पाहिलं, तरी यांच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. असं तर झालं नाही ना. राम राम म्हणता तुझी बसली पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दाट. माणसं दिवसभर पोटा करतात, नाही नाही ती खटपट, नाही नाही ती बडबड करते, पण चुकून देवाचं नाव तुकोबाने येऊ द्यायचं नाही. तुकोबाराला म्हणावं लागलं, बाबा राम जग जेठी वाचे नाही, राम जग जेठी वाचे ना, राम जग जेठी वाचे. सांगे लोकांच्या गोष्टी, पण राम जग जेठी वाचे नाही. भगवंताचं नाम मुखाला येऊ शक्य नाही. कारण भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता एक नाही, दोन नाही, अनेका जन्मीचे सुकृत बदली त्याचे मुखी हरी बैठा होय. अनंत जन्माचं पुण्य असं वाटतं. तिळ पुण्य साचा पडी तर हे बहुता जन्मी जोडी. नाम तुझे वाचे शातुळे समागम घडे संतांचा बहुत सुकृताची जोडी. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. भगवंताचं नाम वाणीला मुखाला येण्याकरता एक नाही, दोन नाही, अनंत जन्माचं पुण्य लागतं. आमच्या माऊली तर ज्ञानेश्वरीमध्ये याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, बाबा अरे एकदा भगवंताचं नाम वाजवलं येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य लागतं, हजारो. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचदासे माझे. जे जन्म सहस्र ओळगीजे एक वेळे यावया. एकदा भगवंताचं नाम वाजवलं येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य लागतं. तुकोबारा म्हणता, देवा ते नाम तर माझ्या मुखात सतत आहे, सतत. सदा नाम घोष, नाम घोष, सदा नाम घोष.
येण्याकरता जर अनंत जन्माचं पुण्य लागतं. कोणता? ते नाम तर माझ्या वाण्यामध्ये सतत आहे. सतत सदा नाम वाचे गाती प्रेमे, सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती. आनंदाने प्रेमाने मी नाचणार आहे. कारण दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अनेक नेने काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा नित्य सत्य नित हरी पाठ जाशी किंवा नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ रामकृष्णटा हो नित्य फोडी एका जनार्दने नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन जागृती स्वप्ने पांडुरंग. अनेक प्रमाण आहे. या संपूर्ण प्रमाणाचा हा आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात एकदा भगवंताचं नाम जर मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य जर लागते तर ते नाम माझ्या वाणीमध्ये सतत असून त्या नामावर माझं प्रेम आहे. राही विषय प्रीत तुझे नामी तुकोबरा म्हणतात देवा त्या नामावर प्रेम राहिल्यामुळे संचित तर धन्य आहे याच्यामध्ये नाव नाही. पण खरं सांगू मीही धन्य झालो याचा संशयच राहिला नाही. धन्य झालो आता याची संध्या 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 नाही. डबल मला सांगितलं होतं तुकोबरा म्हणता देवा नामावर प्रेम राहिल्यामुळे संचित तर धन्य आहेच. याच्यामध्ये नाव नाही. पण खरं सांगू मीही धन्य झालो याचा संशय राहिला नाही. धन्य झालो आता याशी संदेह नाही. मी धन्य झालो याचा संशय राहिला नाही. कारण तुकोबरा छातीला हात लावून म्हणतात धन्य म्हणवीन ये लोका भाग्य मी तुका देखील मी धन्य झालो. आणि त्याचा परिणाम असा झाला न पडिया बाही काळा हाती. आता कसल्याही प्रकारे माझ्या जीवनामध्ये मला काळाची भीती राहिली नाही. कारण काळाची भीती कोणाला असते? सामान्य जगाला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतोस किंवा तुका म्हणे काळ आता करुणा शिके बळ. महाराज सांगतात काळाचं बळ आमच्या बळापुढे पिका आहे. काही माणसं म्हणतील महाराज काळाचंही बळ तुमच्या बळापुढे कमी आहे म्हणता. असं हरिदासाजवळ बळ तरी कोणतं असतं? तुकोबरा म्हणतात तुम्हाला पैठण जवळ आहे ना. अनायशी वारी आली पैठणला गेल्यानंतर नाथ महाराजाला विचारा हरिदासाजवळ कोणतं बळ असतं. नाथ महाराज एका वासुदेवा त्या बळाचं वर्णन करतात. भेदभाव तोडून Bye.
काळाचं वर्णन करताना म्हणतात, हरी स्मरणाचे बळे परिणाम अंकित केले कळी काळा न पड्या बाही काळा हाती. महाराज म्हणतात माझा पाय देऊन वैकुंठ भवनात गेलो रे. पाठ नाही ना माझे, पाठ नाही ना आमचे. काळा कळी काळाच्या माथा पाय दोन्ही वैकुंठ भवनाशी गेलो. महाराज म्हणतात कळी काळ, त्या कळी काळाच्या माथ्यावर पाय दिला पण प्रमाण समोर गेलो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, त्या काळाचंही बळ आमच्या बळापुढे पीक आहे. तुकोबाराय म्हणतात देवा हे 4 कारण घडण्याचं मूळ कारण असं घडलं, माझं पूर्वपुण्य फळाला आलं आणि पूर्वपुण्याने मला योग्य असणाऱ्या सत्पुरुषाची संगती लाभली गेली आणि त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या पंगतीचाही लाभ मिळाला. पण साधूच्या पंगतीमध्ये मी काय सेवन केलं, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भोजन पंगती अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, संत संगतीमध्ये मला त्यांच्या पंक्तीचा लाभ मिळाला. कारण तुम्ही जशी संगत कराल त्याप्रमाणे पंगत जीवनात घडत असते. चांगल्याच्या संगतीमध्ये जीवन गेलं पंगत चांगलीच भेटणार, वाईटाच्या संगतीमध्ये जीवन घातलं तर वाईट पंगत वाईटच घडणार. कारण या जगात माणूस वाईट नाही, माणसाची संगत वाईट असते. शास्त्र पहा तुम्ही, शास्त्रकार सांगतात संगती संगदोष हा, माणूस वाईट नाही, संगतीचा परिणाम वाईट आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात मला पूर्वपुण्याने संतांची संगती लाभली आणि त्यांच्या संगतीमुळे मला त्यांच्या पंगतीचा लाभ मिळाला. संगतीने होतो पंगतीचा लाभ. आणि साधूच्या पंगतीमध्ये मी काय सेवन केलं तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतात, ब्रह्मरस करू भोजन पंगती. साधूच्या पंगतीमध्ये मी ब्रह्मरसाचं सेवन केलं म्हणतात. काही माणसं म्हणतील महाराज अहो ब्रह्मरस खाणं तर लांबच, अजून आम्ही आमच्या डोळ्यानेच पाहिला नाही. आम्हाला जास्तीत जास्त 1-2 रस माहिती आहेत, ऊसाचा आणि आंब्याचा. ब्रह्मरस म्हणजे काय भानगड आहे अजून आमच्या कानावर सुद्धा नाही. तुम्ही आता मी ब्रह्मरस सेवन केला. ब्रह्मरस शब्दाचा नेमका खरा अर्थ काय तुकोबाराय? ब्रह्मरस या शब्दाचा वेदांताच्या नियमाप्रमाणे अर्थ सांगतात. बाळ ब्रह्म हे खास रसरूप आहे आणि हे रसरूप असणारा ब्रह्म त्या हृदयरूपी वेळेत आहे आणि या हृदयस्थ ब्रह्माचं ध्यान करून देण्याची ताकद फक्त संतांमध्ये असते. तैसे हरपले आपण पी पावे तै पाहता संता ते गिंसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच सदा. याचाच अर्थ आहे संत संगतीमध्ये ब्रह्मरस सेवन होणं. विठ्ठल एकाने विचारलं तुकाराम महाराज तुम्ही ब्रह्माला रस संज्ञा घेता, मग कहो तुकोबाराय ब्रह्माचा रस तयार करण्याकरता तुम्ही भट्टी लावली की नाही? सामान्य व्यवहार रूपी रसाकरता जर भट्टी लागते, आपण व्यवहारात पाहतो ना माणसाला सेवन करताना हा बिगर भट्टीच निघतो भाऊ. आता त्या भट्ट्या कुठं लावतात?
ही चौकशी कीर्तन करायची नाही, पोलीस खात्याचं काम असतं. पण बिगर भट्टीचा रस निघेल का? तसं तुकाराम महाराज, तुम्ही म्हणता मी ब्रह्मरस सेवन केलाय, मग ब्रह्मरस तयार करण्याकरता तुम्ही भट्टी लावली की नाही? महाराज सांगतात जरूर लावली. कुठे लावली? संताचे संगती, साधूच्या संगतीमध्ये. तो साधक म्हणू लागला महाराज, नुसती भट्टी असल्यानंतर रस निघत नसतो. नाही चांगल्या वस्तू मिळाल्या, निदान सडका कुचका नासका गुळका होणं पण लागतो म्हणतात. त्याच्याशिवाय रस कसं तयार होईल? तसं तुकाराम महाराज, तुम्ही ब्रह्मरस तयार करण्याकरता काही वस्तू आठवले की नाही? महाराज सांगतात नाही तर ब्रह्मरस तयार करण्याकरता मी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीची आठवणी केली म्हणतात. कारण प्रवृत्ती जितकी बाधक आहे त्याहीपेक्षा साधक जीवनाला निवृत्ती सुद्धा बाधक असते. याच्यापेक्षा सोपं सांगतो, नेणीव जितकी बाधक आहे त्याहीपेक्षा अनंत पटीने हरिदासाला जाणीव घातक असते. याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, अज्ञान जितकं बाधक आहे त्याहीपेक्षा हरिभक्ताला ज्ञान बाधक असतं. आपण कीर्तनात दृष्टांत ऐकता, काळी घार आणि पांढरी घार. दृष्टांत पाहून घ्या. आपला विषय असा आहे, तुकोबारे म्हणतात मी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीची आठवणी केली. तो साधक म्हणू लागला महाराज, नुसत्या वस्तू असल्यानंतर रस निघत नसतो. त्या भट्टीला खरून जाळ घालू लागतो. बिगर अग्नीचा रस तयार कसा होईल? तसं तुकाराम महाराज, तुम्ही प्रवृत्ती निवृत्तीची आठवणी केली मान्य आहे, पण त्याच्याकरता त्या भट्टीला खरून अग्नी जाळ घातला की नाही? अग्नी वापरला की नाही? तुकाराम महाराज सांगतात जरूर वापरला, पण व्यावहारिक अग्नी वापरला नाही. ज्ञानाग्नी हुतासनी कडसर येऊ ज्या आत्मसिद्धी का झाला गुणिया. बाबा, आत्मकार्य साध्य करण्याकरता ज्ञानरूपी अग्नीच्या साह्याने प्रवृत्ती निवृत्तीची आठवणी केली आणि त्याच्यापासून एक उर्वरित रसायन नाम टॉनिक तयार झालं. त्याचंच नाव आहे ब्रह्मरस. उतरले चांगला भाग उतरले चांग रसायन ज्ञानरूपी अग्नीच्या साह्याने हे रसायन तयार झालं आणि त्याचंच नाव आहे ब्रह्मरस. तो सेवन केला. कुठे केला? संतांचे संगती. बरं, किती वेळ केला? तुकाराम महाराज सांगतात देवा सर्व काळ, रात्रंदिवस केला. पण खरं सांगू, सर्व काळ जरी संतांच्या संगतीमध्ये मी ब्रह्मरस सेवन केला असेल, पण तरीही माझी तृप्ती झाली नाही. हे
पोट झालेची न झाये खाजवेची खाया आवडीने धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडिया बाई काळा हाती अल्पमतीप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात 4 महत्त्वाच्या शंका उपस्थित होतात. तुकोबारा म्हणतात, देवा माझं तुझ्या नामावर प्रेम असल्यामुळे माझं संचित मी धन्य मानणार आहे. पण पहिली शंका अशी आहे की व्यवहार दृष्टीने तुकोबारायचं संचित धन्य होऊ शकतं का, हा पहिला प्रश्न आहे. कारण व्यवहारामध्ये धनवानाला धन्यता आहे का वारकऱ्याला धन्यता आहे? सध्याच्या काळामध्ये वारकऱ्याला धन्यता देणारे माणसं जगात फार थोडी राहिली. बहुतेक धनवानाला धन्यता देणारा समाज जगात भरपूर आहे. मग जगद्गुरू तुकोबारायचं जीवन जर पाहिलं तर तुकोबारायच्या जीवनामध्ये धनाचा तर अभाव होता. कारण ते स्वतः म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढं ते भिके कुत्री घर राखीची धनकन घरो घरी पोट भरी भिकेवरी चतनाची करी कोण गुरे वासरे लोका घरी गाई म्हशी आम्हा घरी उंदीर भुशी ही तुकोबारायची संपत्ती. आणि तरी म्हणतात धन्य मी मानिना पुढे संचित वारी वा धन्यता. म्हणजे व्यवहार दृष्टीने तुकोबारायचं संचित धन्य होऊ शकत नाही, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची शंका अशी आहे, शास्त्रीय दृष्टीने अभंगाचा अर्थ जर लावला तरी तुकोबारायचं संचित धन्य बनत नाही. कारण शास्त्रामध्ये ज्याचं प्रेम नामावर आहे त्याला धन्यता नाही, ज्याचं नामीवर म्हणजे भगवंतावर प्रेम आहे त्याला शास्त्रामध्ये धन्यता आहे. तुकोबारायचं प्रेम भगवंतावर न राहता भगवंताच्या नामावर आहे. मग तुकोबारायचं संचित धन्य कसं बनेल, हा दुसरा प्रश्न आहे. तिसरी महत्त्वाची शंका अशी आहे, नाम हे साधन आहे. साधन कितीतरी प्रमाण आहेत. नाम संकीर्तन साधन पै सोपे किंवा सर्व साधनाचे सार नामापरते जगी साधन सोपे नाही आवडीने गावी सर्व काळ. याचा अर्थ काय? नाम हे साधन आहे. मग हरीच्या दासाचं साधनावर प्रेम असावं का साध्यावर प्रेम असावं? साध्यावर ज्याचं प्रेम असतं त्याला सिद्ध महात्मा म्हणतात. आणि साध्यावर ज्याचं साधनावर ज्याचं प्रेम असतं त्याला साधक असं म्हणतात. मग जगद्गुरू तुकोबारायचं प्रेम ज्या अर्थी नामावर म्हणजे साधवणार आहे त्या अर्थी तुकाराम महाराज साधक आहेत का सिद्ध आहेत? आणि तुकाराम महाराज जर साधकच असतील तर साधकाला ब्रह्मरस सेवन करता येतो का, हा तिसरा प्रश्न आहे. आणि चौथी शेवटची महत्त्वाची शंका अशी आहे, नाम हे साधन आहे. साधकाला साधनाची गरज कुठपर्यंत असते? जोपर्यंत साध्य हस्तगत होत नाही तोपर्यंत. एकदा साध्य पदरामध्ये पडलं रे पडलं, साधकाने साधनाला फाटा दिला म्हणून समजा. ज्ञानोबाराज अष्टांतरे सांगतात, तृप्ती झाली ह्या जैसी साधने सरती अपैसी. कारण साध्य पदरामध्ये पडलं की साधकाने साधनाला फाटा दिला म्हणून समजा. उदाहरण जर द्यायचं ठरलं तर कल्पना करा, उपवर झालेली मुलगी आहे. त्या मुलीला योग्य वर शोधण्याकरता मुलीचे आईवडील चिंताक्रांत आहे. कसं बसा वशिला लोकांना लग्न सोहळा जमवला. कल्पना करा, लग्न मंडप उभा केलेला आहे. त्या लग्न मंडपामध्ये नवरी मुलगी आणून उभा केली आणि अशा प्रसंगी एकाने तिला सहज विचारलं, बाळा या वेळेला तो साध्य आणि साधन काय? विधी हुशार चतुर मुलगी असेल तर बरोबर उत्तर देईल, या वेळेला पती हे माझं साध्य आहे. आणि पतिरूपी साध्याची प्राप्ती करून देणारे आई वडील भटजी भाऊ आप्तेष्ट मित्र नातेवाईक वराडी मंडळी हे कोण आहेत? साधन आहेत. साधनं कल्पना करा, माता पिता रूपी साधनाद्वारे त्या मुलीचं लग्न लागलं, टाळी वाजली, साध्य पदरामध्ये पडलं. पण परिणाम पतिरूपी साध्य पदरामध्ये पडता क्षणी तिने माता पिता रूपी साधनाला फाटा दिला. कशावरून? ज्या वेळेला त्या मुलीच्या मैत्रिणी आग्रह धरतात नाव घेण्याचा, कशी बशी लाजत काजत नाव घ्यायला सुरुवात करते. पण शाळेमध्ये असताना वहीवर पुस्तकावर लिहित होती तशी घेऊ शकते का आता? नाही. का? तर पतिरूपी साध्य माता पिता रूपी साधनाद्वारे पतिरूपी साध्य जीवनामध्ये हस्तगत झालं. पण परिणाम पतिरूपी साध्य पदरामध्ये पडल्याबरोबर त्या मुलीने माता पिता रूपी साधनाला फाटा दिला. हा झाला व्यवहार. मग सामान्य व्यवहारामध्ये जर साध्य मिळाल्यानंतर जर साधनाचा त्याग होऊ शकतो, मग तुकोबारायच्या जीवनात नामरूपी साधनाचा त्याग त्यांना का करता आला नाही? याचा अर्थ तुकोबारायच्या जीवनात साध्य मिळालं नाही का? आणि जर तुकोबाराला साध्य मिळालंच असेल तर नामरूपी साधनाचा त्याग त्यांच्या जीवनातून त्यांना का करता आला नाही?
या 4 महत्वाच्या शंकेचं समाधान आता वेळ संपत आली, आपल्याला 4च मिनिटात करायचं. विठ्ठल पहिली शंका अशी होती की व्यवहार दृष्टीने तुकोबरायचं संचित धन्य होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये धनवानाला धन्यता आहे, तुकोबरायच्या जीवनामध्ये जर धनाचा अभाव होता मग तरी तुकोबरायचं संचित धन्य कसं बनेल. याचं उत्तर थोडक्यात असं आहे. शास्त्रकार म्हणतात व्यवहारामध्ये जरी धनवानाला धन्यता असेल परंतु संत शास्त्रामध्ये जो निर्धन पुरुष आहे त्याला शास्त्रामध्ये धन्यता दिलेली आहे. बरं कारण महाराज सकल भुवनमध्ये निर्धन असते धन्य. संपूर्ण त्रिभुवनामध्ये निर्धन का असेना फक्त वारकरी असावा हा 1 नंबरचा धन्य वर्ग आहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. कारण वारकरी हा धन्य असतो, त्याचं जीवन धन्य असतं. महाराज सांगतात आम्ही वारकरी जीवन आहोत, पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. आम्ही वारकरी म्हणून घेतो ना, मग आमच्या जीवनामध्ये श्रीमंताच्या धनापेक्षा फार मोठे एक धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपायना. तुकोबरा म्हणतात श्रीमंताजवळ जे संपत्ती आहे त्याहीपेक्षा आमच्या हरिदासाजवळ फार मोठी संपत्ती आहे. परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण भावया जतने उपाय लाभाचे. आमच्या हरिदासाजवळ परमार्थ नावाचं सगळ्यात मोठं धन आहे. आता फक्त आम्हाला कळत नाही, आमचा दोष आहे, पण आहे की नाही धन आपल्याजवळ? कोणतं धन आहे? परमार्थ नावाचं महाधन. हा, कारण सगळ्यात मोठं धन आहे. आणि त्या धनाची श्रेष्ठता तुकोबराय सांगतात. श्रीमंताची संपत्ती नरकाची जोड करून ठेवी, पण हरिदासाची संपत्ती मात्र जोडी देवाचे चरण, देवाची प्राप्ती करून देणारी साधना आहे, देवाची प्राप्ती करून देणारी संपत्ती आहे. तुकोबरा श्रीमंताची संपत्ती आणि हरिभक्ताची संपत्ती याच्यातले आणखी एक तफावत सांगतात. श्रीमंताची संपत्ती आज आहे, उद्या राहील याचा भरोसा आहे. तो ज्ञानोबराला म्हणावं लागलं बाबा या धनाचा नगरी विश्वास जैसे तरवर छाया झाडाची सावली जशी टिकून राहत नसते तसं श्रीमंताची संपत्ती आज आहे, उद्या राहील याचा भरोसा नाही. एका दिवसात लक्षाधीशाच्या भिक्षाची झालेले कितीतरी सापडतात. का? कारण श्रीमंती आज आहे, उद्या राहील याचा भरोसा नाही. पण हरिदासाची संपत्ती अशी आहे एकदा ती मिळाली तुकोबराय म्हणतात सरतच नसते. जोडिले हे नसरी धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणे देखील. श्रीमंताची संपत्ती सरणारी आहे तर हरिभक्ताची संपत्ती नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाटही खाणे उघडली न सरणारी संपत्ती आहे. म्हणून व्यवहार दृष्टीने जरी अभंगाचा विचार केला तरी तुकोबरायचं संचित धन्य होऊ शकतं. काही माणसं म्हणते महाराज श्रीमंताच्या संपत्तीला धडक नाव आहे पैसा. श्रीमंताची जी संपत्ती आहे तिला नाव आहे ना पैसा. तसं तुमच्या वारकऱ्याजवळ जे धन आहे त्याला काही नाव आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणत आहे ना, धन घरी पांडुरंग अभंग हे पांडुरंग अभंग हे श्रीनाथ. महाराज म्हणतात श्रीमंताच्या धनाचं नाव जसं पैसा आहे तसं आमच्या हरिदासाच्या धनाचं नाव आहे पांडुरंग. त्याला 2 विशेषण दिले. श्रीमंताची संपत्ती भंगणारी आहे तर आमच्या हरिदासाची संपत्ती अभंग आहे. अभंग तिचा भंग होऊ शकत नाही. दुसरं कारण सांगितलं, श्रीमंताची संपत्ती सरणारी आहे तर हरिदासाची संपत्ती
अभंग हे सरेना नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाटही खाणी घडली. म्हणून व्यवहार दृष्टीने जरी अभंगाचा अर्थ लावला तरी तुकोबरायचं संचित धन्य होऊ शकतं. हा पहिला प्रश्न आहे, उत्तर आहे. दुसरी महत्वाची शंका अशी आहे, नामावर ज्याचं प्रेम असतं त्याला साधक असं म्हणतात आणि नामेवर ज्याचं प्रेम असतं त्याला सिद्ध महात्मा म्हणतात. मग तुकोबरायचं प्रेम नामावर आहे त्याचा अर्थ तुकाराम महाराज साधक आहेत तर सिद्ध आहेत. आणि तुकोबराय जर साधकच असतील तर साधकाला ब्रह्मरस सेवन करण्याचा अधिकार असतो का? या तिसऱ्या शंकेचं समाधान थोडक्यात असं आहे, नामावर प्रेम राहणं काय आणि नामेवर प्रेम राहणं काय दोन्हीचा अर्थ एकच आहे. कारण बीज आणि फळ हरीचे नाम, नाम नामीचा अभेद असल्यामुळे तुकोबराय म्हणतात राहिली शे प्रीत तुझे नामी. तिसरी शंकाची होती, नाम हे साधन आहे. मग साध्यावर प्रेम असं का साधनावर असं? मी सांगितलं साधनावर ज्याचं प्रेम त्याला साधक म्हणतात, साध्यावर ज्याचं प्रेम त्याला सिद्ध महात्मा म्हणतात. मग तुकोबराय साधक आहेत का सिद्ध आहेत? या तिसऱ्या शंकेचं समाधान एका शब्दात असं आहे, अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धाचं मराठी व्याकरणाचं ज्याला ज्ञान आहे ना त्याची झटकन शंका देण्यात येईल. साधकाला नामावर प्रेम ठेवावं लागतं आणि सिद्ध पुरुषाचं अनायास राहत असतं. तुकोबरायचा अभंग ठेविलीशी प्रीत आहे असा आहे का राहिलीशी प्रीत आहे? तुकोबरायचा अभंग ठेविलीशी प्रीत नाही, राहिलीशी प्रीत तुझे नामी. साधकाला नामावर प्रेम ठेवावं लागतं आणि सिद्ध पुरुषाचं अनायास राहत असतं. ज्या अर्थी तुकोबराय ठेविलीशी प्रीत म्हणत नाहीत, राहिलीशे म्हणतात, त्या अर्थी हे साधक अवस्थेचे उद्गार नसून सिद्ध अवस्थेचे उद्गार आहे. आणि शेवटची चौथी महत्वाची शंका अशी आहे की नाम साधन आहे, साधकाला साधनाची गरज कुठपर्यंत असते? मी प्रमाण सांगून गेलो, तृप्ती झाली या दैशी साधने सरती अपयशी. साध्य पदरामध्ये पडलं की साधनाला फाटा दिला म्हणून समजा. त्याच्याकरता आपण व्यवहाराचं उदाहरण पाहिलं. पतिरूपी साध्य पदरामध्ये पडता क्षणी त्या मुलाने माता पितारूपी साधनाला फाटा दिला, हा झाला व्यवहार. मग तुकोबरायच्या जीवनात साध्य मिळालं नाही का? आणि जर तुकोबराला साध्य मिळालंच असेल तर नामरूपी साधनाचा त्याग त्यांच्या जीवनातून त्यांना का करता आला नाही? या शेवटच्या शंकेचं समाधान थोडक्यात असं आहे. हा दृष्टांत आणखी थोडा पुढे यामध्ये आपल्या ध्यानात येईल. तुकोबराय म्हणतात, लग्न लागलं, 4-6 वर्ष सुखा समाधानात आनंदात निघून गेले. एके दिवशी त्या मुलीच्या अंतकरणात इच्छा निर्माण झाली, आपल्याला संतती व्हावी. संतती हे ज्या वेळेला त्या मुलीने आपल्या जीवनातलं साध्य ठरवलं, संतती हे जीवनाचं साध्य ठरल्यानंतर संततीरूपी साध्याची प्राप्ती करून घेण्याकरता साधन कोण बनवला? पती. जो अगोदर साध्य होता तोच आता साधन बनवला. कल्पना करा, 2-3 मुलं झालेली आहेत, पुत्ररूपी साध्य जीवनामध्ये प्राप्त झाले, तिला पतिरूपी साधनाची गरज राहिली का आता? नाही. मग करावं का तिने त्याग आता? आणि जर पुत्ररूपी साध्य पदरामध्ये पडल्यानंतर जर एखाद्या माऊलीने पतिरूपी साधनाचा त्याग जर जीवनातून केला तर जगामध्ये तिला शहाणा म्हणतील का येडी हळद म्हणून गणना करतील? शहाणा म्हणणारच नाही कोणी. कारण पुत्ररूपी साध्य जरी जीवनामध्ये असं झालं तरी त्या माऊलीला पतिरूपी साधनाला फाटा देता येत नाही. याचं कारण आहे, आई वडील हे केवळ साधन आहे, तसं कर्म मार्ग भगवत प्राप्तीचं साधन आहे. वऱ्हाडी मंडळी पती साध्याची प्राप्ती करण्याचं साधन आहे, तसं योग मार्ग भगवत प्राप्तीचं साधन आहे. ज्ञान मार्ग भटजीवासारख्या भगवत प्राप्तीचं साधन आहे. पण पती नुसता साधन नाही तर साध्यरूप साधन आहे. साधनही पती आहे आणि साध्यही पती आहे. तसं भगवान परमात्म्याचं नाम हे नुसतं साधन नाही, नुसतं साध्य नाही तर साध्यरूप साधन असल्यामुळे तुकोबराय म्हणतात, राहिलीशे प्रीत तुझे नामी ज्ञानेश्वर. धाये खाजलेचे खाया आवडीने धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडिया बाही काळा हाती ना तरी बालक बोडा बोली का बाकुडा सुखा पावली ते शोध करुणे मावले विजय मिळते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनोदाचे पाया प्रसादे काही बोललो विनोदे मग क्षमा करणे संती
नो ही अंगभूत युक्ती याने प्रमाणे अल्पमतीप्रमाणे ठरलेल्या वेळेत प्रसंगाला अनुसरून अभंगाचा सरळ सरळ भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान पंढरीच परमात्म्या चरणी समर्पित करत असताना भगवंताला एकच प्रार्थना आहे, देवा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. एवढी सदिच्छा व्यक्त करून झालेली सेवा भगवंता चरणी संत महात्म्या चरणी जनता जनार्दना चरणी अर्पण करू. विठ्ठल जय जय.